मित्र नमस्कार. द पॉवर ऑफ फिजिक्स आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे दोन बलून्स आहेत. जेव्हा या दोन बलून्स मध्ये या ठिकाणी फुंकर मारेल तर काय होईल बघा. तर फुंकर मारल्यावर हे दोन बलून्स एकमेकापासून दूर जायला पाहिजेत, परंतु एकमेकाच्या जवळ येत आहेत. तर हे असं का होत आहे? तर मित्रहो, जेव्हा या दोन बलून्स मध्ये असणारी जी हवा आहे, या हवेला मी वेगाने फुंकले, म्हणजे हवेला या ठिकाणी वेग दिला असता या ठिकाणचा दाब कमी झाला आणि इथली हवा दूर गेल्यामुळे इथं या ठिकाणी दाब कमी झाला आणि दाब कमी झाल्यानंतर हा जो वातावरणामध्ये असणारा जो दाब आहे, या हवेचा दाब या दोन बलूनवर कार्य करतो आणि हे दोन बलून्स दूर न जाता जवळ येताना आपल्याला दिसून येतात. याला बर्नौलीज प्रिन्सिपल असे म्हणतात. जेव्हा वेग वाढतो तेव्हा दाब कमी होतो. तर कळालं मित्र हो, द पॉवर ऑफ फिजिक्स.